हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. रूबरू विथ अनुमध्ये आजही आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहे. पण तो विषय वेगळा असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता जर का जनरेशन बघितली तर आजची जनरेशन ही जास्त ओरिएंटेड झाली आहे ती फिजिकल गोष्टींकडे किंवा त्यांच्या वेलनेसकडे, त्यांच्या फिटनेसकडे. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचं एक नोशन असतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही आजार, रोग झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आधीच काही करता येईल का, काही गोष्टी समजून घेता येईल का आणि त्या दृष्टिकोनातनं आधीच काही प्रयत्न करता येतील का, असे विचार आजची जनरेशन करते, जी एका दृष्टीने खूप चांगली बाब आहे. पण या दृष्टिकोनातनंच जर का आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करता आलं आणि काही गोष्टी आधीच कळल्या तर, लक्षात आलं तुम्हाला? हाच एक वेगळा टॉपिक आपण घेऊन आलो आहे. परंतु मग जेनेटिक टेस्टिंग नेमकं कोणी करायचं, कधी केलं पाहिजे, कशासाठी करावं, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. उगाचच ब्लाइंडली जाऊन जेनेटिक टेस्ट करणं हे एवढं सोपं काम नाही. त्यामुळे नेमकं हा विषय काय आहे, जेनेटिक टेस्टिंग म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे हे करता येतं, या संपूर्ण अनुषंगाने रूबरू विथ अनुमध्ये मी अनु आज विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे जेनेटिक टेस्टिंग, बून की स्ट्रेस. आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर पराग ताम्हणकर सर. सर, तुमचं रूबरूमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद. तर डॉक्टर पराग ताम्हणकर हे स्वतः कन्सल्टंट जेनेटिसिस्ट आणि त्याचबरोबर पिडियाट्रिशियन आहेत. काही वर्षांपूर्वी ICMRमध्ये सायंटिस्ट म्हणून देखील सरांनी काम केलं आहे आणि आता काही वर्ष ते क्लिनिशियन म्हणून काम करत आहेत. परंतु या संपूर्ण क्षेत्रात सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच आज या सगळ्या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला म्हणजेच तुम्हा आम्हाला सामान्यांना कळेल या अनुषंगाने ही चर्चा रूबरूमध्ये आज होणार आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला म्हटलं की आजची जी जनरेशन आहे ती बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्ह गोष्टींकडे वळलेली आहे. त्यांना असं हवं असतं की मला हे होणार आहे का, मला हे होऊ शकतं का, हे कुठेतरी समजून घ्यायचं असतं. क्युरिओसिटी पण असते आणि त्यांना असं वाटतं पण कुठेतरी की आपल्याला आधीच कळलं तर आधी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील का. आणि त्या अनुषंगाने जेनेटिक टेस्टिंग हे आता ऐकायला यायला लागलं आहे, विच इज एका दृष्टीने बघितलं तर इट्स अ गुड थिंग की लोकांना अवेअरनेस वाढला आहे. पण डॉक्टरांच्या पलीकडे जाऊन आमच्यासारख्या लोकांना हे नेमकं काय ते कळत नाही. आणि म्हणूनच आज रूबरूमध्ये मी हा विषय घेऊन आली आहे की एक्झॅक्टली मग आपण जेनेटिक टेस्टिंग किंवा जेनेटिक प्री डिपॉझिशन टेस्ट म्हणजे थोडंसं लोकांना कळेल असं सांगू शकता का सुरुवातीला? पहिलं तुमचं खूप खूप आभार ही मला संधी दिल्याबद्दल. सो जेनेटिक्स हा विषय 50 वर्षापूर्वी खूप डिफिकल्ट होता समजून घेण्यासाठी, कारण का त्यावेळी टेक्नॉलॉजीज नव्हत्या. ॲब्सोल्युटली. आत्ता ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ते खूप ॲडव्हान्स्ड आहेत आणि त्यामध्ये जीन्समधले म्हणजे आपल्या DNA मधलं अक्षर आणि अक्षर वाचता येतं. करेक्ट. सो जीन्स म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती देतो. हो, नक्की. सो आपल्या शरीरात प्रत्येक कणामध्ये 2 ठिकाणी DNA असतो किंवा जीन्स असतात. एक तर न्यूक्लियसमध्ये आणि हा जो DNA असतो हा आपल्याकडनं आई वडिलांकडनं दोघांकडनं येतो. 50% फ्रॉम मदर आणि 50% फ्रॉम फादर. बरोबर. आणि त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये जो DNA असतो तो आपल्याला आईकडनं येतो. दॅट इज एक्सक्लुझिव्हली फ्रॉम मदर. फक्त आईकडनं येतो. बरोबर. सो हा जो DNA असतो हा खूप त्याच्यामध्ये अफाट इन्फॉर्मेशन असते आणि त्या इन्फॉर्मेशनमध्ये शरीर कसं बनणार आहे, शरीरमध्ये कसं फंक्शन्स होणार आहेत, आणि इवन बिहेवियर आणि पर्सनॅलिटी हे सगळ्या गोष्टी इम्प्रिंटेड असतात. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असतात. बरं. आता जीन्स केव्हा टेस्ट करतो? जीन्स तेव्हा आपण टेस्ट करतो जेव्हा आपल्याला स्पेसिफिक काही मेडिकलमध्ये इंडिकेशन्स मिळतात किंवा काही आपल्याला लक्षणं मिळतात जेनेटिक डिसऑर्डरच्या प्रमाणांमध्ये. म्हणजे आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण जेनेटिक टेस्टिंग करतो. आणि हे 2 टाईपचे आहेत. मेडिकल जेनेटिक्समध्ये आपण म्हणतो, जे आपण मेडिकल जेनेटिक टेस्टिंग म्हणतो, दॅट इज बेसिकली फॉर डिसऑर्डर्स. म्हणजे आपण जेव्हा एखादा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतो की नाही तुम्हाला आम्हाला वाटतं की काही जेनेटिक प्रॉब्लेम आहे, त्यावेळी आपण ही जेनेटिक टेस्टिंग करतो. आणि व्हॉलंटरीली आपण जेनेटिक टेस्टिंग जेव्हा करतो दॅट इज मोर ऑफन कॉल्ड एज लाईफस्टाईल जेनेटिक टेस्टिंग किंवा प्री डिस्पोजिशन टेस्टिंग इन अ जनरल टर्म. सो दॅट इज कॉल्ड एज ओव्हर द काउंटर किंवा कन्झ्युमर जेनेटिक टेस्टिंग. ओके. सो दीज आर 2 पर्स्पेक्टिव्स. सो मेडिकल जेनेटिक टेस्टिंग हे बऱ्यापैकी रेग्युलेटेड आहे. म्हणजे इट इज गिवन बाय अ क्लिनिशियन ऑर अ डॉक्टर. आणि ओव्हर द काउंटर किंवा लाईफस्टाईल जेनेटिक टेस्टिंग जे आहे हा ग्रे झोन आहे. वेअर युजली डॉक्टर्स आर नॉट as a involved. They are usually
directly done by ओके say dietitians or exercise therapists or sports medicine people, where they want to know whether a person has a good genetic ओके तशा अर्थाने genetic content towards an athletic build or etc. बर बर So that is not a very hard science. It is emerging, but still the evidence किंवा आपण जे म्हणतो प्रूफ प्रमाण आहे राईट राईट तो अपुरा आहे आत्ताच्या जमान्यामध्ये. सो इट इज मेनली जेनेटिक टेस्टिंग इज प्रायमरीली आपण जेव्हा डॉक्टर्सकडे जातो तेव्हा एका स्पेसिफिक जेनेटिक डिसऑर्डरकडे असतो किंवा पुढच्या जनरेशनमध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ शकतात का त्यासाठी पण असू शकतो. ओके किंवा एसिम्प्टोमॅटिक फेज म्हणजे आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण माझ्या ब्लडमध्ये माझ्या DNA मध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत असे जे मला पुढे जाऊन जेनेटिक आजार होऊ शकतो का. सो दीज आर द व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह. आता DNA हा खूप कॉम्प्लेक्स आहे. आपल्या DNA मध्ये न्यूक्लियसमध्ये जे मी म्हटलं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक कणामध्ये न्यूक्लियसमध्ये 6 बिलियन म्हणजे 600 कोटी अक्षरं आहेत. बापरे सो त्याला जिनोम असं म्हणतात. बर आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जो DNA आहे त्याच्यामध्ये 16,000 अक्षरं आहेत. बर ओके. सो ही जी अक्षरं आहेत आणि हे जे लेटर्स आहेत हे एखादं म्हणजे पुस्तकासारखे आहेत. करेक्ट करेक्ट. सो न्यूक्लियसमध्ये जो DNA आहे त्याच्या पुस्तकामधल्या चॅप्टर्सना आम्ही क्रोमोझोम किंवा गुणसूत्र असं म्हणतो. बरोबर. आणि ह्या गुणसूत्रांमध्ये पानं असतात ज्याच्यामध्ये अक्षरं आहेत आणि आपल्या DNA मध्ये फक्त 4 प्रकारची अक्षरं आहेत A, C, T आणि G. बर सो हा जो सिक्वेन्स आहे प्रत्येकामध्ये युनिक आहे. पण जर तुम्ही मग ॲज अ स्पीसीज म्हटलं ॲज अ होमोसेपियन स्पीसीज आहे ह्युमन स्पीसीज आहे वी आर ऑल 99% आयडेंटिकल. अच्छा इट इज द ओनली 1% विच मेक्स अस युनिक. बर आपण जे वेगळे आहोत त्या एका 1% मध्ये फक्त वेगळे आहोत. पण दॅट 1% ऑल्सो इज कन्सिडरेबल Yeah, बिकॉज 1% ऑफ 600 कोटी. हो म्हणूनच खूप जास्त झाला तो. हो आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जो आहे त्याच्यामध्ये 37 जीन्स आहेत. 37 युनिक पेजेस आहेत. ओके आणि न्यूक्लियसच्या DNA मध्ये 20,000 जीन्स आहेत. बर सो प्रत्येक जीनचा रोल आहे बॉडीमध्ये. काही डोळ्यांसाठी काम आहे, काही हाईटसाठी आहे, काही आपल्या हार्टसाठी, लिव्हरसाठी. सो एव्हरीथिंग इन अवर बॉडी इज मेड अप ऑफ द व्हेरियस प्रोटीन्स विच आर एन्कोडेड बाय द जीन्स. जीन्स राईट. ओके. सो आता समजा केव्हा जेनेटिक टेस्टिंग करतो सो इट कॅन बी इन डिफरंट लाईफ फेजेस. ओके. नॉर्मली समजा लहान मुलं असेल ते नीट डेव्हलप होत नाही आहे, लेट होत आहे त्याचे सगळे माइलस्टोन्स किंवा बोलत नाही आहेत, ऑटिझम आहे किंवा काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स जसं हृदयामध्ये विकार आहे, हार्टमध्ये होल आहे करेक्ट. किंवा ऐकू किंवा बोलू येत नाही आहे, डेफनेस राईट. किंवा एपिलेप्सी किंवा सीजर्स कन्व्हल्जन्सचा प्रॉब्लेम आहे. ओके. मतिमंदत्व आहे. सो एनी फिजिकल प्रॉब्लेम विच इज रिलेटेड टू अ स्पेसिफिक जीन. ओके. मग त्या प्रकारचं टेस्टिंग केलं जातं बर आणि त्या प्रकारचं मग रिपोर्ट देऊन पेशंटला काउन्सिल केलं जातं किंवा ट्रीटमेंट दिली जाते. ओके ओके. सो दॅट इज मेडिकल जेनेटिक टेस्टिंग. राईट राईट. प्रीडिस्पोजिशन टेस्टिंग जे आहे फॉर एक्झाम्पल काही लोकांना फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे फॉर एक्झाम्पल किंवा काही लोकांना कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही लोकांना हार्ट डिसीजेस म्हणजे हार्ट मायोकार्डियल इन्फार्क्ट म्हणजे आपण म्हणतो ते हार्ट अटॅक. काही लोकांना प्रीडिस्पोजिशन आहे का फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांना आहे. मग त्या प्रकारे मग त्या आपण प्रीडिस्पोजिशन टेस्टिंग करतो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जो रिपोर्ट कळतो तो आपल्याला एक रिस्क सांगतो. एक्झॅक्टली. दॅट इज नॉट 100% गोइंग टू टॉस द डिझीज बट दॅट विल टेल अस की हा वेदर वी आर ॲट अ रिस्क म्हणजे जनरल पॉप्युलेशनच्या कम्पेअर्ड 5 पटीने आहे की 10 पटीने आहे. सो हा जो रिस्क आहे हा व्हेरियस स्टडीजवरनं काढला गेलेला आहे. सो दॅट इज समटाईम्स नॉट व्हेरी ॲक्युरेट म्हणजे दॅट इज अ प्रीडिस्पोजिशन टेस्ट. एक्झॅक्टली. मला तोच मुद्दा विचारायचा होता. म्हणजे मग प्रीडिस्पोजिशन आपण म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा लोकांना असं असतं की अरे म्हणजे आपल्याला हा आजार किंवा रोग पुढे जाऊन होणारच का असा त्याचा अर्थ घेता येतो. एक रिस्क सांगितली जाते आणि त्याच्यावरनं आपले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सजेस्ट केले जातात. बट इट इज नॉट अ व्हेरी ॲक्युरेट सायन्स. सो दॅट्स व्हॉट आय टोल्ड यू. सो ॲज अ मेडिकल पर्सन इफ माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना ही इन्फॉर्मेशन देतो. आम्ही जे जनरल टेस्टिंग करतो ज्याला आम्ही फॉर एक्झाम्पल कॅरिओटायपिंग म्हणजे आपण क्रोमोझोम्स बघतो. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम तुम्ही ऐकलं असेल. सो डाऊन सिंड्रोम इज अ व्हेरी कॉमन कॉज ऑफ डेव्हलपमेंटल डिले म्हणजे लहान मुलांची डेव्हलपमेंट स्लो होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच आपण डाऊन सिंड्रोम ओळखू शकतो. त्यांचे चेहरे वेगळे असतात आणि तसं असेल तर आपण कॅरिओटायपिंग करतो आणि आपल्या प्रत्येक कणामध्ये 46 गुणसूत्र असतात. सो 23 जोड्या. आता 21 नंबरचा गुणसूत्र जेव्हा एक्स्ट्रा येतो इन्स्टेड ऑफ
2 कॉपीज जेव्हा 3 कॉपीज असतात तेव्हा त्यांना डाऊन सिंड्रोम म्हणतात. सो ही जी टेस्टिंग झाली ही इज नॉट प्रिडिस्पोजिशन टेस्टिंग, ही इज अ मेडिकल जेनेटिक टेस्टिंग. राईट. तेव्हा आम्ही डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतो, ब्लड सॅम्पल घेतो आणि ते क्रोमोझोम्स टेस्ट करून आपण लॅबमधनं डेमॉन्स्ट्रेट करतो की एक्स्ट्रा कॉपी आहे. आता हे जे आहे रिपोर्ट हे आयुष्यभर बदलत नाही, कारण का हे आपल्या जीन्स आपल्या जन्मापासून आपल्या शरीरात आहेत. करेक्ट. आता डाऊन सिंड्रोमचे स्क्रीनिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये आम्ही प्रत्येक लेडीला प्रत्येक पेशंटला आम्ही काउन्सिल करतो की तुम्ही स्क्रीन करू शकता. करेक्ट. कारण का हा कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे आणि जसं आईचं वय वाढतं तसं तुम्ही जनरली प्रीडिस्पोजिशन म्हणू शकता. सो इट इज अ काइंड ऑफ अ प्रीडिस्पोजिशन ओनली, बट इट इज नॉट फॉर द पर्सन्स ओन हेल्थ बट फॉर द चाइल्ड. सो देर इज अ चान्स ऑफ से आईचं वय असेल समजा 30 वर्षाचं, तो 1500 मध्ये एखादा लेडीला डाऊन सिंड्रोमचं बाळ होणार. पण समजा 45 इयर्सचं असेल पेशंटचं वय, तर त्याच्यामध्ये 50पैकी एका पेशंटला डाऊन सिंड्रोमचं बाळ असू शकतं. बापरे. सो जसं जसं आईचं वय वाढतं तसं हे क्रोमोझोम्स एक्स्ट्रा येऊन बाळामध्ये डाऊन सिंड्रोम होण्याची चान्सेस वाढतात. सो आता मागच्या 10 वर्षामध्ये NIPT म्हणून एक टेस्ट आली आहे, नॉन इन्व्हेसिव्ह प्रिनेटल टेस्टिंग. त्याच्यावरनं आपल्याला बेबीची काय प्रिडिस्पोजिशन आहे हे 99% ओळखता येतं. सो दॅट इज अ व्हेरी 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 ॲडव्हान्स टेस्ट. आपण आईच्या रक्तामध्ये बाळाचा DNA जो मिक्स झालाय हा एक्स्ट्रॅक्ट करतो. तर तुम्ही विचार करू शकता, मदर्स ब्लड हॅव्हिंग बेबीज DNA. करेक्ट. सो इट इज अ व्हेरी व्हेरी ॲक्युरेट टेक्नॉलॉजी, बट त्याची स्पेसिफिसिटी नाही आहे. सो सेन्सिटिव्हिटी 99% आहे, पण त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे चुकीचे रिपोर्ट येऊ शकतात. म्हणून जेव्हा NIPT पॉझिटिव्ह असते तेव्हा कन्फर्म करण्यासाठी ॲम्निओसेंटेसिस करून बाळाचे क्रोमोझोम्स बघितले जातात. प्लस प्रेग्नन्सीच्या नंतर जेव्हा बाळ जन्माला येतं त्यामध्ये न्यूबॉर्न स्क्रीनिंग केलं जातं. म्हणजे जेव्हा जन्माला येतं तेव्हा बाळ दिसतं सुदृढ, दिसायला काही प्रॉब्लेम नाही, बाळाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण इवन इन द हेल्दी स्टेट दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच्या मध्ये 48 to 72 आवर्सच्या तासाच्या मध्ये आपण काही 150 डिसऑर्डर्स टेस्ट करता येतात. अच्छा. ओके. सो काही कंट्रीजमध्ये जसं अमेरिका आहे, ब्रिटन आहे, त्यांच्यामध्ये हे जे टेस्टिंग आहे न्यूबॉर्न स्क्रीनिंग हे सगळ्या बाळांचं अनिवार्य केलं जातं. करतातच. सगळ्या बाळांचं अनिवार्य केलं जातं. आपल्याकडे पण काही सेंटर्समध्ये जसं गोवामध्ये म्हणा, केरळमध्ये म्हणा, हे काही डिसऑर्डर स्पेसिफिक डिसऑर्डरचं टेस्टिंग फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट सेटअपमध्ये केलं जातं. पण आपल्या काही स्टेट्समध्ये ते सगळ्या डिसीजसाठी केलं नाही जाते. साधारण 5 डिसीजेससाठी कॉमनली डिसीज जसं थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, जन्मतःच थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, किंवा मुलांमध्ये G6PD प्रॉब्लेम, ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेस म्हणून असतो. आणि G6PD हे खूप कॉमन आहे. असं म्हटलं जातं की 100पैकी 5 ते 10 लोकांमध्ये G6PD असू शकतं. भारतामध्ये G6PD म्हणजे काय आहे, आपल्या लाल पेशी जे आहेत त्यांच्यामध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेस नावाचा एन्झाईम असतो. तो जर आपल्यामध्ये कमी असेल तर आपल्याला काही औषधं अवॉइड करायची असतात आयुष्यभर. आणि ती जर औषधं घेतली तर हे लाल पेशी आहेत हे फुटू शकतात, म्हणजे हिमोलायसिस होऊ शकतं आणि त्यांच्यामुळे जॉन्डिस किंवा डोळ्यामध्ये पिवळेपणा, ही बिलिरुबिनची मात्रा वाढू शकते. सो G6PD हा भारतामधला असं म्हणू शकतो कॉमनेस्ट जेनेटिक प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे थॅलेसेमिया. थॅलेसेमिया आहे. सो थॅलेसेमिया हा जो प्रॉब्लेम आहे हा जन्माच्या वेळी पण आपण टेस्ट करू शकतो. सिकल सेल आणि थॅलेसेमिया हे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. आणि जन्माच्या वेळी हे इट इज नॉट एक्झॅक्टली अ प्रिडिस्पोजिशन, बट इट इज अ प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी ऑर इट्स अ अर्ली स्क्रीनिंग स्ट्रॅटेजी वेअर वी कॅन नो की आपल्याला हे बाळामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला बाळाला लवकर ट्रीटमेंट देता येते. थायरॉइडची ट्रीटमेंट 14 दिवसानंतर दिली आणि पहिल्या 14 दिवसात नाही कळली तर त्या बाळाला काही प्रकारचं लर्निंग प्रॉब्लेम्स, डेव्हलपमेंटल डिले हे सगळं होऊ शकतं. आणि जर डिले झाला तर मतिमंदत्व पण होऊ शकतं. सो ह्या जे कॉमन डिसीजेस आहेत हे जन्माच्या वेळी टेस्ट करून बाळाला लवकर ट्रीटमेंट चालू करता येते. पण आपण जसं आता म्हणतोय डॉक्टर की या सगळ्या गोष्टी आपण आधीच केल्यामुळे काही गोष्टी हे करू शकतो. पण जसं तुम्ही आता हे म्हटलं की मेडिकली या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय, पण जसं मी म्हटलं की आत्ताची जनरेशन, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं ओबेसिटी, एक्झॅक्टली मी त्याच्यावरती येणार. आता प्रिडिस्पोजिशन टू ओबेसिटी त्याचे काही जीन्स आहेत. फॉर एक्झाम्पल मेलॅनोकॉर्टिन.
लेप्टिन रिसेप्टर हे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असले तर फॅमिलियल ओबेसिटी किंवा हेरिडिटरी ओबेसिटी होऊ शकतो. पण दे विल अकाउंट फॉर नॉट मोर दॅन से 5% केसेस. अच्छा. खूप कमी प्रमाण आहे. 95% केसेसमध्ये जर आपण टेस्टिंग केलं तर आपल्याला काही जेनेटिक प्रॉब्लेम्स अशी मिळत नाहीत. बरं. ओके. सो जेव्हा आपण सिक्वेन्स करतो किंवा हे जे टेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला काही पॉलिमॉर्फिझम्स बघतो आणि हे जे पॉलिमॉर्फिझम्स आहेत ते आपल्याला रिस्क सांगतात. पण त्यामुळे जनरली आपल्याला जे ट्रीटमेंट्स घ्यायचे आहेत ते प्रायमरीली बेस्ड नॉट ऑन एनी मेडिसिन्स बट प्रायमरीली बेस्ड टुवर्ड्स हेल्दी लाईफस्टाईल. Yes, जसं exactly. आपण एक्सरसाइज करतो किंवा डायटिंग करतो ते त्या प्रकारे आपण करू शकतो. बरं. पण जनरली आम्ही सगळ्याच लोकांना सांगतो की ओबेसिटीचं कसं टॅकल करता येतं. ओके. सो फॉर ओबेसिटी आय विल ॲज अ मेडिकल पर्सन आय युजली डोंट प्रिस्क्राईब एनी जेनेटिक टेस्ट ओके. अनलेस फॅमिलीमध्ये खूप अर्ली ओबेसिटी आहे बरं. किंवा खूप सिव्हिअर ओबेसिटी आहे. म्हणजे जसं आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स. नॉर्मली हेल्दी पर्सनमध्ये 18 ते 25 मध्ये असतं. येस. पण जर 35च्या वरती असेल आणि 15 वर्षाच्या कमी वयामध्ये असेल किंवा आई वडील दोघे ओबीस आहेत आणि त्यांना खूप लवकर ओबेसिटी झाली आहे तर त्या केसेसमध्ये मी जेनेटिक टेस्टिंग करू शकतो. ओके. पण जनरली फॅमिलीमध्ये 30 नंतर ओबेसिटी झालेली आहे, 35 नंतर ओबेसिटी झालेली आहे, ओबेसिटीची मात्रा 25 ते 35च्या मध्ये आहे, त्या केसेसमध्ये जेनेटिक टेस्टिंग करून खूप फायदा होतो असं नाही आहे. ओके. बरं. पण हे झालं आपण ओबेसिटीबद्दल. पण आताचं जसं प्रमाण वाढत आहे हार्ट अटॅकचं म्हणा की यंग एजमध्ये अगदी 35-40 मध्ये. सो हार्ट अटॅकचे चा अर्थ काय? कोरोनरी आर्टरी हो, डिसीज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे हार्ट आहे त्याच्यामधले जे वेसल्स आहेत कोरोनरी आर्टरी डिसीज त्याच्यामध्ये ब्लॉक होतो. सो दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू डायबिटीज, राईट. कोलेस्ट्रॉलचे लेवल्स. हां, आता कोलेस्ट्रॉलचे जे प्रॉब्लेम्स आहेत दे कॅन बी हेरिडिटरी इन अबाउट 80% केसेस. जेव्हा एक्स्पेशली आपण नॉर्मली कोलेस्ट्रॉल 150 ते 250च्या मध्ये बघतो. जर ते 300च्या वरती असेल कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल हा खराब कोलेस्ट्रॉल मानला जातो. HDL कोलेस्ट्रॉल इज अ गुड कोलेस्ट्रॉल. सो LDL कोलेस्ट्रॉलची मात्रा जर 300च्या वरती असेल तर हायपर कोलेस्ट्रोलेमिया असा हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असू शकते. त्याच्यासाठी जेनेटिक टेस्ट म्हणजे एक DNA टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण जीन्स सिक्वेन्स करून बघू शकतो. त्याच्यामध्ये ते कन्फर्म होऊ शकतं आणि त्याच्यामधनं आपण कोलेस्ट्रॉलची जे ट्रीटमेंट्स आहेत, लिपिड लोअरिंग ड्रग्स, ते आपण वापरू शकतो. जसं ॲटोर्वास्टॅटिन वगैरे आहे ते त्यांना देऊन आपण वापरू शकतो. प्लस लो कोलेस्ट्रॉल डाएट आणि फॅट रिस्ट्रिक्टेड डाएट हे आपण घेऊ शकतो. आणि ते जर अर्ली झालं म्हणजे लहानपणी वगैरे झालं तर त्याच्यामध्ये जास्त जेनेटिक टेस्टिंगचा यूज होऊ शकतो. पण जनरली आपण जेव्हा कोलेस्ट्रॉलचे डिसऑर्डर्स म्हणतो तेव्हा आपण लिपिड प्रोफाईलने पण डायग्नोज करू शकतो. त्यासाठी आपण स्पेसिफिक DNA टेस्ट करावीच लागेल असं मी म्हणू शकत नाही. पण जेव्हा लवकर येतं आणि फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांना आहे तेव्हा करू शकतो. आणि एस्पेशली काही टेस्टमध्ये कळलं की आपल्याला लहानपणी येणार आहे आणि त्यांना लहानपणापासून द्यायचे असेल तेव्हा जेनेटिक टेस्टिंगचे जास्त उपयोग आहे. सो जेव्हा मोठेपणी होतो दॅट इज मोर रिलेटेड टू लाईफस्टाईल रिलेटेड. पण जेव्हा अर्ली होतो तेव्हा इट इज प्रॉबेबली जेनेटिक. असं आहे. बरं. पण जसं आता तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये जेनेटिक्सचाच भाग असतो किंवा असेलच असं नाही आहे. पण जसं आता आपण सगळ्या आजारांबद्दल बोलतोय, जसं आता ओबेसिटीबद्दल बोललो, हार्ट अटॅक्सबद्दल बोललो, पण कॅन्सरचं प्रमाण पण खूप वाढतंय. तर त्याच्यासाठी काही जेनेटिक टेस्टिंग उपयुक्त ठरू शकतं? सो काही कॅन्सर्स हेरिडिटरी असू शकतात. अच्छा. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्तनपानाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, इंटेस्टाईनचा कॅन्सर, बरं, थायरॉइडचे कॅन्सर. ओके. सो पॅन्क्रियाटिक कॅन्सर्स, प्रोस्टेट कॅन्सर्स म्हणजे पुरुष ग्रंथीचा प्रॉब्लेम. ओके. आणि सो बाकीचे जे कॅन्सर्स आहेत जसं आपण लंग कॅन्सर म्हणा किंवा ब्रेन कॅन्सर म्हणा, स्किन कॅन्सर म्हणा, ओरल कॅन्सर्स म्हणा, सो हे युजली जेनेटिक नाहीत, अनुवंशिक नाही आहेत. ओके. सो जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर असेल लेडीमध्ये आणि तो खास करून 50च्या आत आला असेल तर ब्रेस्ट कॅन्सर प्रीडिस्पोजिशन टेस्ट म्हणजे त्या लेडीमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत का त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे BRCA1 आणि BRCA2 म्हणून हे 2 जीन्स आहेत.
हे जीन्स आहेत हे 5 to 10% ऑफ फॅमिलियल केसेस, म्हणजे जे फॅमिलीमध्ये होतात ओके. ब्रेस्ट कॅन्सर, त्याच्यापैकी 5 to 10%, आणि जे यंग ऑनसेट आहेत त्यांच्यापैकी 60% केसेसला रिस्पॉन्सिबल आहेत. ओ बर. सो तसेच ब्रेस्ट कॅन्सरचे अजूनही जीन्स आहेत, आणि टोटली 30 ते 40 जीन्स असे आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे जे आम्ही एका पॅनलमध्ये टेस्ट करतो. तो इट इज टेस्टेड आयदर ऑन द ब्लड सॅम्पल ऑर ऑन द ट्युमर सॅम्पल. जे लेडीमध्ये सॅम्पल बायोप्सी केलेले ट्युमर असतात किंवा ऑपरेशन नंतरचे ट्युमर काढतो त्याच्यामधनं, किंवा आपण ब्लडमध्ये करतो. आता समजा एखादं कोणी आपल्याकडे आलं, त्याला कॅन्सर नाही आहे पण त्याच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे कॅन्सरची, की आणि त्याला जाणून घ्यायचं आहे की मला पुढे कॅन्सर होऊ शकतो का, तर ते पण पॉसिबल आहे. आपल्या टेस्ट करून, आपल्या DNA टेस्ट करून, त्या प्रत्येक जीनचं अनालिसिस करून हे शोधू शकतो की त्या पेशंटला, त्या पर्सनला पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो का. याची अॅक्युरसी किती असू शकते सर? आणि आता फॉर एक्झाम्पल काही जीन्स असे आहेत, असं म्हणतात की हेरिडिटरी कॅन्सरसाठी 150 जीन्स आहेत अप्रॉक्सिमेटली. हे 150 जीन्सचं पॅनल जर आपण टेस्ट केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॅथोजेनिक म्युटेशन मिळाला किंवा लाईकली पॅथोजेनिक, म्हणजे हे पुढे जाऊन डिसीज करणारे असे म्युटेशन्स असू शकतात, तर त्या केसमध्ये एक रिस्क दिली जाते, लाईफ टाईम रिस्क दिली जाते. सो BRCA1 BRCA2 मध्ये जे म्युटेशन्स आहेत, जेव्हा आपल्याला म्युटेशन म्हणजे तो स्पेलिंग मिस्टेक इन द जीन, तो स्पेलिंग मिस्टेक जर असला, लाईकली पॅथोजेनिक आणि पॅथोजेनिक नेचर जर असला, तर तो लाईफ टाईम रिस्क इज सेट टू बी 70 to 80%. अच्छा, बऱ्यापैकी आहे ती. हा, म्हणजे त्या पर्सनला कॅन्सर होण्याचा रिस्क आयुष्यभरामध्ये 70 ते 80% आहे. आणि मग त्या पर्सनला आपण 2 ऑप्शन देतो. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्ट कॅन्सरला आपण ऑप्शन काय देतो, तुम्ही रेग्युलरली मॅमोग्राफी करून घ्या, किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करा, शिकून घ्या की स्वतःच्या ब्रेस्ट मध्ये लम्प्स कसे डिटेक्ट केले जातात. आणि मॅमोग्राफीमध्ये आपण ट्युमरमध्ये कॅल्सिफिकेशन्स मध्ये आपण बघतो, मॅमोग्राफीमध्ये आपण एक्सरे करतो, त्या एक्सरे मध्ये आपण बघतो की काही छोटे छोटे कॅल्सिफिकेशन्स आहेत का त्या ट्युमरमध्ये, आणि लवकर डिटेक्ट केला जातो. तसंच बाकीचे टेक्नॉलॉजीज पण आहेत. MRI पण करू शकतो ब्रेस्टचा आपण अल्ट्रासाऊंड करू शकतो. अर्ली डिटेक्शनचे वेगवेगळे टेस्ट आहेत. हे टेस्ट करून आपण कॅन्सरचा लवकरात स्टेजमध्ये डिटेक्ट जर झाला तर त्याचा क्युअर होऊ शकतो. ओके. दुसरं ऑप्शन काय केलं जातं की समजा त्या लेडी हॅज कम्प्लिटेड हर चाइल्ड रेअरिंग, म्हणजे ऑलरेडी ब्रेस्ट फिडिंग करून 2 मुलं झालेली आहेत आणि पुढे ते काही बाळ करणार नाही आहे, तर त्या पेशंट्सना ब्रेस्ट रिमूव्हल, मॅस्टेक्टमी म्हणजे स्तन काढण्याची पण सजेशन दिली जाते, ऍडवाइस दिलं जातं, आणि दॅट इज कॉल्ड एज प्रोफॅलॅक्टिक किंवा प्रिव्हेंटिव्ह मॅस्टेक्टमी. सो दॅट ऑल्सो इज व्हेरी पॉसिबल. पण काही पेशंट्सना सर्जरी करायची नसेल तर दे कॅन डू रेग्युलर मॅमोग्राफी. सो दिस इज पॉसिबल. आणि आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये DNA टेस्टिंगमधनं हे सगळं केलं गेलं आहे, पॉसिबल केलं गेलं आहे. आणि एक कॉमन एक्झाम्पल दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही अँजेलिना जोलीचं नाव ऐकलंच असेल. सो त्यांच्या फॅमिलीमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री होती, तर त्यांनी त्यांच्या ब्लडमधनं हे जे म्युटेशन्स आहेत जेनेटिक टेस्टिंग करून घेतलं आणि त्यांना कळलं की हे पुढे होणार आहे, आणि त्यांनी मग शी ऑप्टेड फॉर प्रोफॅलॅक्टिक ब्रेस्ट रिमूव्हल. सो शी इज अन ॲडव्होकेट ऑफ. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांनी हे अवेअरनेस देऊन या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी अडॉप्ट केलंय. सो शी इज सेड टू बी अ सेलिब्रिटी ऑर अ लिडिंग फिगर हू हॅज ॲडव्होकेटेड दिस टाईप ऑफ अ टेस्टिंग. ओके. पण ॲज अ डॉक्टर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? म्हणजे हे अपेक्षित आहे, करायला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी? सो प्रत्येकानेच केलं पाहिजे असं अनिवार्य नाही आहे, पण ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे ते करू शकतात. आणि सध्या तरी तुम्ही विचार केला तर ह्या जेनेटिक टेस्टिंगची कॉस्ट खूप कमी होत आहे. जर 10 वर्षापूर्वी जर बघितलं गेलं तर हे जे आहे हे $1 ते $1.5 लाख रुपयामध्ये यायचं. आता हे 20-25 हजारामध्ये केलं जातं. सो डिपेंडिंग अपॉन व्हॉट टेस्ट यू डू अँड हाऊ मेनी जीन्स यू स्टडी, तर साधारण एका जीनला $1 असं कॅल्क्युलेशन आहे. सो हा टेस्ट अजूनही कॉमन माणसाच्या हातात नाही आहे, जरी म्हटलं तरी अजूनही स्टील किंवा पण मिडल क्लासच्या अफोर्ड करण्यासारखे आहेत. आणि हे आयुष्यातनं सारखे करायचे नसतात, एकदाच करायचे असतात. आणि त्याच्यामधनं जे इन्फॉर्मेशन लाखो पेशंट्समध्ये जर केलेला डेटा आहे हा डेटाबेसेसमध्ये असतो. सो त्या डेटाबेसेसशी कम्पेअर केला जातो की तुमच्यामध्ये हे व्हेरिएशन्स त्या डेटाबेसमध्ये कुठच्या पेशंटमध्ये असलेला आहे का. सो हा
केल्यानंतर आपल्याला त्या लोकांनी जे सफर केलं आहे हे आपल्याला पुढे नाही सफर करायचं असेल आणि आपण हे टेस्ट जर अफोर्ड करू शकतो तर आपण हे आपल्या डॉक्टरांकडनं इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला जे बेस्ट सुटेबल टेस्ट आहे ती आपण करू शकतो. बरं. पण जसं आत्ता आपण म्हटलं की हे सगळे आपण फिजिकल डिसऑर्डरकडे बघूया, कारण जसं आपण हार्ट अटॅक घेतलं, कॅन्सर असेल, ओबेसिटी असेल, पण मेंटल डिसऑर्डर्ससुद्धा खूप वाढलेले आहेत. मग त्या अनुषंगाने पण या जेनेटिक टेस्टिंगचा काही उपयोग होऊ शकतो किंवा फ्युचरिस्टिक अप्रोचच्या दृष्टीने मी म्हणते मी तिथे काही याचा उपयोग होऊ शकतो? सो मेंटल डिसऑर्डर्सचा मी तुम्हाला एक्झाम्पल देईन. तर डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी डिसऑर्डर्स आहे किंवा काही लोकांना सायकोसिस आहे, शिझोफ्रेनिया आहे. हो हो. तर हे सगळे डिसऑर्डर्स आर नॉट ट्रीटेड ॲज प्युअर जेनेटिक डिसऑर्डर्स. ओके. जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असू शकतात, पण त्यांच्या केसेसमध्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे 1 ते 2% कमी केसेसमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स निघू शकतात. बरं. म्हणजे मी अशा पेशंट्सचं जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर त्यांना जर टेस्टिंगमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स मिळत नाही. पण जर तुम्ही फॅमिलियल म्हणा आणि शिझोफ्रेनिया म्हणा, शिझोफ्रेनिया जे आहे हे टोटली डिफरंट आहे. त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन्स, डिल्युशन्स हे सगळे होतात. तर 10% ऑफ फॅमिलियल शिझोफ्रेनियास म्हणजे फॅमिलीमध्ये अर्ली ऑनसेट झाला म्हणजे 35च्या आत झाला आणि फॅमिलीमध्ये आई वडिलांना असेल तर 10% अशा केसेसमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम्स मिळू शकतात. ओके. पण अगेन इट इज व्हेरी प्युअरली फॅमिलियल आणि 90% केसेसमध्ये ज्यांना काही फॅमिली हिस्ट्री नाही आहे. सो आय एम नॉट टॉकिंग अबाउट डिप्रेशन, एन्झायटी और आय एम टॉकिंग अबाउट शिझोफ्रेनिया ॲज अ पर्टिक्युलर कंडिशन. सो शिझोफ्रेनिया इज अ व्हेरी स्पेसिफिक त्याचे क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये जर असेल आणि फॅमिलियल असेल तर 10% केसेसमध्ये एस्पेशली आम्ही 22 नंबर गुणसूत्र जो आहे त्याच्या कन्सर्न काही प्रॉब्लेम्स असू शकतो. 22 क्रोमोझोमचा डिलिशन हा कॉमन आहे 10% केसेसमध्ये, फॅमिलियल केसेसमध्ये, शिझोफ्रेनियामध्ये. बरं. म्हणजे जसं आपण म्हटलं की मेंटल डिसऑर्डर्समध्ये एवढं प्रमाण नाही. नाहीये. आणि त्या केसेसमध्ये खूप काही जेनेटिक प्रॉब्लेम्स बघण्याची आवश्यकता नाहीये. डिमेन्शिया बरोबर पार्किन्सनिझम हा प्रकार जो आहे, पार्किन्सनिझम, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत. पार्किन्सन्स प्लस जो आहे त्याच्यामध्ये पार्किन्सनिझम बरोबर ॲडिशनल सिम्पटम असतात, जसं डिस्टोनिया आहे किंवा रिग्रेशन ऑफ माइलस्टोन्स आहेत. म्हणजे आपण ऑलरेडी जे करत असेल ते करायला हळूहळू आपले ऍक्टिव्हिटीज बंद होते. करेक्ट. सो त्या केसेसमध्ये जेनेटिक टेस्टिंगचा उपयोग जास्त होऊ शकतो. पार्किन्सन्स प्लस सिंड्रोममध्ये जेनेटिक टेस्टिंगचा फायदा होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलले डॉक्टर त्या कॉमनली दिसणाऱ्या किंवा आपण ज्या अनुभवतो, आजूबाजूला दिसतो त्याच्याबद्दलच्या. पण स्पेसिफिकली जर का काही रेअर जेनेटिक डिसऑर्डर आहे असं जर का कुठेतरी डॉक्टरांना वाटलं किंवा त्या फॅमिलीमध्ये अशी कुठली हिस्ट्री आहे तर मग अशा वेळेला हे स्क्रीनिंग किती उपयुक्त ठरू शकतं कुठलाही रेअर डिसऑर्डर शोधून काढण्यासाठी? आता तुम्ही जे विषय म्हणताय त्याला प्री सिम्प्टोमॅटिक टेस्टिंग असं म्हणतात की फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे आणि मला जाणून घ्यायचं. सो त्या केसमध्ये खूप व्यवस्थित काउन्सिलिंग केलं जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण का सम पीपल कॅन डायजेस्ट द इन्फॉर्मेशन बट सम पीपल कॅन डेव्हलप एन्झायटी. एक्झॅक्टली. सो हे जर खूप स्ट्रॉंगली जेनेटिक असेल आणि आपल्याला कळलं की लाईफ टाईम रिस्क इज मोर दॅन 90%, तर त्या केसमध्ये पेशंट्सना मेंटली, सायकोलॉजिकली हे प्रिपेअर करू शकतो. सो इट इज अ पर्सन्स राईट टू नो. म्हणजे आता समजा आय एम एन अडल्ट, माझ्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे आणि आय कॅन डायजेस्ट द इन्फॉर्मेशन आणि आय एम कॅपेबल ऑफ मेंटली प्रिपेअरिंग मायसेल्फ फॉर द कॉन्सिक्वेन्सेस की मला असं होण्याची शक्यता आहे. नोईंग दॅट की माझ्या जीन्समध्ये काही स्पेसिफिक औषध नाही आहे की मी खाल्ल्याने ते न होण्याचे चान्सेस काही नाही आहेत. माझ्यामध्ये तो जीन आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स होणार आहे हे माहिती आणि मी काही करू शकत नाही ते प्रिव्हेंट करण्यासाठी. सो आय कॅन ओनली प्रिपेअर मायसेल्फ फॉर अ पर्टिक्युलर लाईफस्टाईल की आय कॅन प्रिपेअर की मला माहिती आहे मला 50च्या आत रिटायर व्हायचं आहे किंवा मला असे जॉब्स घ्यायचे आहेत जे मला जास्त मोबिलिटी अफोर्ड करू शकणार नाही आहे, जे डेस्क जॉब्स आहेत. आय कॅनॉट अफोर्ड ट्रॅव्हल बिकॉज आय मे हॅव अ मुवमेंट प्रॉब्लेम. सो लाईफ प्रिपरेशनसाठी आणि एस्पेशली प्लॅनिंग अ फॅमिली. सो आय एम इन अ एज वेअर आय एम प्लॅनिंग अ चाइल्ड आणि आय डोंट वॉन्ट माय फ्युचर जनरेशन्स टू गेट दॅट स्पेसिफिक प्रॉब्लेम. then I can choose what genes I can transfer to my child. Correct. So if I have a family history and I want to do for that purposes, then it is allowed to do genetic testing. But if a person
इज असेस्ड बाय अ डॉक्टर की नाही हा इन्फॉर्मेशन हँडल करू शकत नाही. सो युजली आम्ही सजेस्ट करतो की याच्यावर ट्रीटमेंट्स नाही आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन डिफर द टेस्टिंग टू अ रेट वेर यू फील यू आर कॅपेबल ऑफ हँडलिंग दॅट इन्फॉर्मेशन. त्याच्या ह्या भागाकडे येऊया आपण, पण मला याच दृष्टिकोनातून पुढे तुम्हाला हेच विचारायचं आहे की आपल्याला एखादी आहे जेनेटिक डिसऑर्डर असं कळलं किंवा वॉट एव्हर, तर मग अशा वेळेला आता विवाहपूर्व म्हणजे लग्नाच्या आधी बरेच जण अनेक टेस्ट करतात. त्यात व्हायरल मार्कर्सपासून अनेक गोष्टी असतात Correct, की correct. ते एकमेकांच्या टेस्ट करून घेतात, ते रिझल्ट्स बघतात आणि त्याच्यानंतर पुढे जातात, विच इज अ प्रोग्रेसिव्ह बट गुड स्टेप. बरोबर. सो अशा वेळेला अशा पण जेनेटिक टेस्ट पण काही असू शकतात का किंवा सजेस्टिव्ह आहेत का हो. ज्या करणं गरजेचं आहे आत्ताच्या जनरेशनच्या दृष्टीने? हो, हे खूप चांगला प्रश्न आहे. याला आपण प्री मॅरिटल टेस्टिंग असं म्हणतात, विवाहपूर्व जेनेटिक टेस्टिंग. सो काही कंट्रीजमध्ये हे मॅन्डेटरी केलं गेलं आहे. बरं. आपल्या कंट्रीमध्ये मॅन्डेटरी नाही आहे, व्हॉलंटरी आहे. पण मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आपले जे मिनिस्ट्री आहे त्यांनी काही प्रोग्राम्स पण केले आहेत जास्त खास करून थॅलेसिमियावर. बरं. कारण का हा सगळ्यात इंडियामध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे. सो इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि व्हेरियस रिसर्च ऑर्गनायझेशन्स इन इंडियामध्ये थॅलेसिमियामध्ये लग्नापूर्व हे टेस्टिंग करणं, त्याचे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि काय बेनिफिट्स होऊ शकतात ह्याच्यावर टेस्टिंग केलं गेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं आहे की थॅलेसिमिया कॅरियर्स म्हणजे 2 इंडिव्हिज्युअल्स जर थॅलेसिमिया कॅरियर असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या बाळामध्ये चान्सेस खूप 25% चान्सेस आहेत की प्रत्येक बाळामध्ये 25% थॅलेसिमिया मेजर होऊ शकतं. तर थॅलेसिमिया म्हणजे काय की आपलं हिमोग्लोबिन कमी होतं आणि थॅलेसिमिया मेजर या पेशंटला, या बाळाला आयुष्यभर दर महिन्याला रक्त चढवावं लागतं. आणि ट्रीटमेंट आहे, क्युअर आहे, क्युअर पण करता येतं, पण क्युअरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागतं. सो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं सगळ्यांनाच अफोर्ड होईल असं नाही आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं सक्सेस पण 100% आहे असं नाही आहे. करेक्ट. आता जीन थेरपीज पण आले आहेत, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे जे डिफेक्टिव्ह जीन आहे त्याला रिप्लेस पण केलं जातं. सो प्री मॅरिटल टेस्टिंग आता खास करून तुम्ही जर बघितलं सेलिब्रिटीजनी पण, अक्षय कुमार जो आहे त्यांनी ही टेस्टिंग, तू म्हणाला की मी आणि माझ्या होणाऱ्या वाईफचं मी हे टेस्टिंग करून घेतलं आणि आम्हाला जेव्हा कळलं की काही प्रॉब्लेम्स नाही होणार आहेत तेव्हाच आम्ही पुढे गेलो. सो हे त्यांनी प्रमोट केलं, ही चांगली गोष्ट आहे. पण हे आपण जाणून घेतलं पाहिजे की हे जे टेस्ट आहेत हे आत्ताच्या नॉलेजवर बेस्ड आहेत. आणि आत्ताचं नॉलेज आहे हे लिमिटेड आहे. सगळे डिसऑर्डर्स आपण रूल आउट करू शकत नाही. 10 वर्षानंतर ह्या टेस्ट अजून रिफाईंड होतील आणि वी विल बी एबल टू प्रिव्हेंट मच मोर डिसऑर्डर्स दॅन वी आर एबल टू डू नाव. पण जे पण प्रॉब्लेम्स ऑलरेडी आपल्या जनरेशन्समध्ये, आपल्या कंट्रीजमध्ये जे कॉमन आहे हे आपण नक्कीच स्क्रीन करू शकतो. आणि जर मी असं म्हणणार नाही की प्रत्येकावर आहे की तुम्ही तुमचे इनकम्पॅटेबल असलं तर तुम्ही लग्न करणं नाही करणं हे तुमच्यावर आहे, तो तर आपला डिसिजन, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक डिसिजन आहे. आम्ही सांगत नाही की तुम्ही करू नका. बरोबर. इंडियामध्ये कंपल्सरी नाही आहे की तुम्ही मॅरेज नाही केलं पाहिजे. काही कंट्रीजमध्ये, आपल्या कंट्रीमध्ये प्रीनेटल डायग्नोसिस आणि अबॉर्शन फॉर जेनेटिकली अफेक्टेड चाइल्ड अलाउड आहे बाय लॉ. सो हे जर त्यांना मनाला पटत असेल आणि हे त्यांना पॉसिबल असेल आणि हे सगळं काही म्युन्सिपल कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत या टेस्ट. ओके. सो इन्स्टिट्यूट्स आहेत जसे DNA फिंगरप्रिंटिंग इन्स्टिट्यूट आहे हैदराबादमध्ये, काही KEM हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच याची टेस्टिंग उपलब्ध आहेत. हे जे प्री टेस्ट काउन्सिलिंग आहेत हे सगळे उपलब्ध आहेत आणि त्यांचा फायदा इवन तुमच्या डॉक्टर्स, सगळे डॉक्टर्स आता जेनेटिकमध्ये ट्रेनिंग घेतात, जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये ट्रेनिंग घेतात. तर त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुमच्या डॉक्टरांशी हे डिस्कस केलं पाहिजे आणि त्याने डॉक्टरांच्या ओपिनियन घेऊन तुम्ही हा टेस्ट करू शकता. नक्की. हाच मुद्दा जो तुम्ही आता महत्त्वाचा मांडलात की डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही आधी कन्सल्ट केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात ओव्हर द काउंटर बऱ्याच वेळा ह्या टेस्ट केल्या जातात. सो दिस इज युजली यू शुड अंडरगो काउन्सिलिंग. जेनेटिक काउन्सिलर्स आहेत, जेनेटिसिस्ट्स आहेत, पिडियाट्रिशियन्स आहेत, गायनेकोलॉजिस्ट्स आहेत, कम्युनिटी मेडिसिन एक्सपर्ट्स आहेत. या सगळ्या एक्सपर्ट्सशी तुम्ही जेनेटिक्स हा विषय डिस्कस करू शकता. अवेअरनेस लेवल जेनेटिक्सबद्दल सगळ्या ह्या सगळ्या लोकांना अवेअरनेस वाढलेली आहे. आणि ऑल्दो जेनेटिसिस्ट, क्वालिफाईड जेनेटिसिस्ट कमी आहेत, पण जेनेटिक नॉलेज बऱ्याच लोकांना आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडनं डिस्कस करून ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊ शकता. नक्की.
पण डॉक्टर प्रश्न तिथे जातो बऱ्याच वेळेला, जसं आपण मगाशी पण विषय केला की कॉस्ट इफेक्टिव्हिटी काय आहे याची. Yes. कारण बऱ्याच वेळेला आता ही यंग जनरेशन, जसं मी सुरुवातीला म्हटलं, प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा असे सगळे टेस्ट, म्हणजे माझ्याच ओळखीचे काही लोकांनी की बाबा 50-60 पानाचा रिपोर्ट घेऊन आलेत आणि त्याच्यामध्ये ही रिस्क आहे, ही रिस्क आहे. म्हणजे कुठेतरी काय की आज थोडंसं पैसे आहेत, थोडेसे अवेअरनेस आहे म्हणून आपण ही जाऊन टेस्ट करतोय. इतकं हे सोपं किंवा इतकं कॅज्युअल असावं असं वाटतं तुम्हाला? सो इट इज दॅट्स वाय आता हे मी म्हणून ओव्हर द काउंटर सांगणार एक्झॅक्टली, नाही. म्हणूनच. जसं आपल्याला बरं नाही वाटत आहे, आपण CBC करून घेतो, बरोबर आहे, LFT करून घेतो, लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेतलो, रिनल फंक्शन टेस्ट करून घेतलो, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हिमोग्लोबिन नॉर्मल लेवल प्रत्येकाला माहिती आहे, किंवा WC काउंट 15,000च्या वरती वाटलं आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, हे लोकांना जनरली माहिती आहे. आणि आता जागोजागी हे सगळीकडे सेंटर्स अवेलेबल आहेत, बऱ्याच कॉर्पोरेट लॅब्सचे सेंटर्स अवेलेबल आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण ओव्हर द काउंटिंग टेस्टिंग करू. तसं जेनेटिक टेस्टिंग एवढं सोपं नाही आहे की आपण ओव्हर द काउंटर टेस्टिंग करू. प्री टेस्ट काउन्सिलिंग आणि पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जर चुकीचं गायडन्स जर मिळालं तर आपल्याला, कारण का हे आपली कुंडली आहे, जसं आपण जन्मकुंडली बघतो, हे आपलं जिनोम कुंडली आहे. सो हे याच्याबद्दल माहिती व्यवस्थित घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. चुकीची जर माहिती त्याच्याबद्दल कळली किंवा आपल्याला चुकीचं धारणा झाली तर आपल्या मनामध्ये चुकीच्या शंका येऊ शकतात. सो इट इज बेस्ट टू टॉक टू अन एक्सपर्ट. करेक्ट. नाही, या मुद्द्यावरतीच मिळणार होते की काउन्सिलिंग म्हणजे आता सपोज या टेस्ट केल्या, डॉक्टरांनी सजेस्ट केल्या असतील किंवा तुम्ही स्वतःहून केल्यात, एक रिपोर्ट आलाय. बऱ्याच वेळेला जसं आपण आता म्हटलं CBCचे आपल्याला पॅरामीटर्स माहिती असतात, त्याच्यात आपण आहोत, आपण रिलॅक्स होतो. ह्या गोष्टी सामान्य माणसाला कळतील असं नाही, रादर त्या नाहीच कळणार. तर मग अशा वेळेला ह्या टेस्ट झाल्यानंतर काउन्सिलिंग करून घेणं हे किती गरजेचं आहे? तुम्ही ते कशा प्रकारे करता? कुठल्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता तिथे? सो काउन्सिलिंगमध्ये महत्त्वाचं, जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा पहिलं म्हणजे आम्ही पेडिग्री काढतो. पेडिग्री म्हणजे फॅमिली चार्ट असतो. ओके. त्या चार्टमधनं आम्हाला कळतात की किती लोकांना हा त्रास आहे, त्याची पॅटर्न कळते की वेदर इट इज ट्रान्समिटेड हॉरिझॉन्टली ऑर व्हर्टिकली. हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन म्हणजे रिसेसिव्ह रोगचा जास्त सक्सेस असू शकतो, म्हणजे चान्सेस असू शकतात. रिसेसिव्ह म्हणजे कमिंग फ्रॉम बोथ साइड्स ऑफ पेरेंट्स. किंवा काही डिसीजेस अशी आहेत जी डॉमिनंट आहेत, म्हणजे आई किंवा वडील दोघांपैकी एक आलेले आहेत. काही असे विशिष्ट डिसीजेस आहेत जे एक्स लिंक्ड आहेत, जे मदरच्या साईडकडनं बॉईजना होऊ शकतं. जसं DMD आहे, ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, हिमोफिलिया आहे. हिमोफिलिया तुम्ही ऐकलं असेल, इट्स अ ब्लिडिंग डिसऑर्डर. म्हणजे आपल्याला लागलं की रक्त थांबतं, पण त्यांचं रक्त थांबत नाही, त्यांना फॅक्टर घ्यावा लागतो, फॅक्टर 8 किंवा फॅक्टर 9 घ्यावा लागतो. सो हे इंडियामध्ये खूप कॉमन आहेत आणि यांच्या सोसायटीज पण बनलेल्या आहेत. मस्क्युलर डिस्ट्रोफी सोसायटी आहे, हिमोफिलिया सोसायटी आहेत. सो ह्या सोसायटीजकडे पण काउन्सिलर्स उपयोग आहेत. सो त्यांच्याप्रमाणे हे बऱ्यापैकी काउन्सिलिंग केलं जातं. आणि तसंच ह्याच्या सोसायटीज आहेत, जसं रेड क्रॉस सोसायटी, ग्रीन क्रॉस सोसायटी, हिमोफिलिया सोसायटी, त्यांच्याकडनं काउन्सिलिंग करून पण रिपोर्ट समजून घेतला जाऊ शकतो. पण जर समजा आपल्याला फॅमिली प्लॅन करायचं आहे फॉर एक्झाम्पल, आणि आपण दोघांचे मॅचिंग केलं आणि काही म्युटेशन्स कॉमन आले, तर ते आपण डॉक्टरांकडनं समजून घेतले पाहिजेत. असं आहे. कधी कधी आपल्याला क्लिअर रिझल्ट कळत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा म्युटेशन बघतो तेव्हा आपल्याला अनसर्टन सिग्निफिकन्स असे काही रिपोर्ट्स येतात. जेव्हा आपल्याला पॅथोजेनिक किंवा लायकली पॅथोजेनिक म्हटलं जातं तेव्हा दे आर मोस्टली अबनॉर्मल, 90% अबनॉर्मॅलिटीची रिस्क असते. पण जेव्हा अनसर्टन असतं तेव्हा फॅमिलीची डायग्नोसिस, त्या डायग्नोसिस कसा केला गेला आहे, ते जे बाळ आहे, जे फॅमिलीमध्ये ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये डायग्नोसिसचं काही क्रायटेरिया मॅच केलं गेलं आहे, आणि सगळे सिम्पटम्स मॅच होतात का, तरच मग त्या अनसर्टन सिग्निफिकन्सवर भर दिला जातो. आणि हे जे डेटाबेसेस आहेत हे अपडेट असतात, हळूहळू अपडेट होत आहेत. सो आता जरी अनसर्टन असेल तर 5 वर्षानंतर तोच रिपोर्ट नॉर्मल किंवा अबनॉर्मलवर चेंज होऊ शकतो. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ जेनेटिक टेस्टिंग, की कधी कधी काही गोष्टी आपल्याला ताबडतोब नाही कळत. सो इट इज नॉट अ स्टॅटिक रिपोर्ट, इट इज सेट टू बी अ डायनामिक रिपोर्ट. पण सध्या इंडियामध्ये अशा कुठल्या प्रॉपर लॅब्स आहेत जे प्रॉपर करतात, जसं तुम्ही देर आर मेनी लॅब्स असे, मी आता लॅब्सची नाव घेत नाही, साधारण. सो लमसम अगोदर, सो I could say MRP is around 20,000. So you can negotiate and you can according to they can, पण रफ 20,000 ते 25,000 ही कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये एका जीनला ₹1 लागतो. सो देर आर सर्टन टेस्ट. समजा आपल्याला फक्त थॅलेसिमियाची टेस्ट करायची, आपल्याला एकच जीन टेस्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये ₹10,000 होणार. आपल्याला कॅरोटायपिंग करायचं आहे, कॅरोटायपिंग मध्ये फक्त क्रोमोझोम्स बघायचे, त्याच्या लमसम टेस्ट इज अराउंड ₹3,000. ओके. आणि ऑफकोर्स इन अ
medical college, the rates will be much lesser because you go to a college, they are catering to a poor population or less privileged population. The rates are lower. In private, the rates are higher. बरं. So definitely, but it is still in approach of common man and middle man, Right. middle class man. असं म्हणायची गरज नाही आपल्याला की दिस इज बियॉन्ड द रिच. काही वर्षापूर्वी इट वॉज बियॉन्ड द रिच, बट नाव बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी इट हॅज ॲडव्हान्स टू दॅट लेवल दॅट इट कॅन बी विदिन द रिच ऑफ नॉर्मल पर्सन ऑर मिडल क्लास पर्सन ऑल्सो. नक्की. पण याच्या मग दोन्ही पॉईंट्स किंवा दोन्ही हे असू शकतात, कारण आता हे आपल्या रीचमध्ये आलं आहे म्हणून लोक उठसूट जरी करत बसली तरी त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इतके वर्ष ते रीचमध्ये नव्हतं म्हणून काही लॉसेस पण झाले असू शकतात, म्हणजे फ्युचरिस्टिक असं म्हणते मी. पण म्हणून मला विचारायचं तेच आहे की सपोज एखादा आपल्याला गोष्ट कळली की हे आपल्याला होऊ शकते, तर त्याच्यामुळे येणारी अँझायटी किंवा त्याच्यामुळे येणारी भीती ती कितपत व्हॅलिड आहे? म्हणजे मग ती घेऊन खरंच जगायचं आयुष्यभर ही टेस्ट करायची, आणि की नाही बाबा आपण जसं म्हणतो असं की अंधारातच बरं आहे, आपल्याला नाहीच माहिती आहे तेच बरं आहे, काय म्हणजे एक अप्रोच काय असायला पाहिजे? सो नक्कीच हा पर्सनल चॉईस आहे. हां, ते तर आहेच ऑब्व्हियसली. आणि जर इफ अ पर्सन कम्स टू मी अँड ही चुजेस नाही मी हे इन्फॉर्मेशन हँडल करू शकतो, तर आम्ही ही टेस्ट करू शकतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हंटिंग्टन डिसीज हा एक डिसीज आहे. तो ऑटोसोमल डॉमिनंट आहे, म्हणजे आणि पुढच्या जनरेशनमध्ये हा लवकर येत जातो. म्हणजे समजा वडिलांना 70व्या वर्षी झाला, तर मुलाला 60व्या वर्षी होऊ शकतं, ग्रँडसनला 50व्या वर्षी शकतो, आणि त्याच्या पुढच्या जनरेशनला 40व्या वर्षी होऊ शकतं, आणि त्याच्या पुढच्या जनरेशनला लहानपणी पण होऊ शकतो. सो हा जो जीन आहे हा ट्रिपलेट रिपीट डिसऑर्डरमध्ये येतो. म्हणजे तो जो जीन आहे त्याचे CAG नावाचं ट्राय न्यूक्लियोटाइड असतात, आणि ते रिपीट्स असतात. ते डायनामिक एक्सपान्शन्स असतात. ते प्रत्येक जनरेशनमध्ये वाढत जातो. सो माझ्या वडिलांना जर झाला आहे आणि मला माहिती करायची की मला जर आहे की नाही, सो आय हॅव 50% चान्सेस ऑफ गेटिंग इट अँड 50% चान्स ऑफ नॉट गेटिंग इट, बिकॉज माय फादर हॅज 2 जीन्स आणि हा डॉमिनंट आहे. डॉमिनंटमध्ये एकच जीनमध्ये असतो, दुसरा जीन नॉर्मल असतो. सो जर माझ्या वडिलांकडनं नॉर्मल जीन आला तर आय एम अश्युअर्ड दॅट आय विल नॉट गेट द डिसीज, डेफिनेटली नॉट गेट द डिसीज. But if I get the other gene which is having a mutation, then I am at 100% risk of getting a disease. So हा जो हंटिंग्टन डिसीज आहे हा व्हेरी हाय पेनिट्रंट डिसऑर्डरमध्ये म्हटलं जातं. इट इज नॉट लाईक अल्झायमर्स. सो असे जे डिसऑर्डर्स आहेत जसं स्पायनोसेरेब्रल एटॅक्सिया आहे, हंटिंग्टन डिसीज आहे, हा रेअर नाही आहे. आता बरेच केसेसमध्ये हे डायग्नोज केलं गेलं आहेत, आणि दिस आर रिलेटिव्हली फ्रिक्वेंट. मग त्या केसेसमध्ये जर ट्रीटमेंट नसेल आणि मला खूप अँझायटी होणार असेल की मला हा होणार आहे, सो देन आय हॅव नो ड्रग्स टू टेक ओव्हर दॅट, आणि त्याच्यावर काही औषध पण नाही आहे. पण समजा मला कळलं की आय एम इन अ प्रोफेशन वेअर आय हॅव टू ड्राईव्ह, सो आय नो 50 वर्षानंतर मी ड्राईव्ह करू शकत नाही. सो आय विल गो टू टेक अ जॉब विच इज mainly do with computers, or say to do with something else, which or music or something where I have some aptitude which I can take. Okay, I can know that I have to retire before that age. So I can plan my life. Plus माझ्या बेबीला जर घ्यायचं नसेल then I can choose pre-implantation genetic testing. Pre-implantation genetic testing चा अर्थ काय की you can go for a test tube baby. Okay. आणि यू कॅन सिलेक्ट द नॉर्मल एम्ब्रिओ. म्हणजे ज्या एम्ब्रिओमध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग करतो त्याला म्हणतात प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग. त्या टेस्ट केल्याने आपल्याला माहिती आहे की या बेबीला, या एम्ब्रिओला पुन्हा कधी तो त्रास होणार नाही, आणि तो एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. पण अगेन दिस इज नॉट इन कॉमन मॅन्स टेक, बिकॉज त्याच्यासाठी खर्च आहे 3-4 लाखाचा. तो जो खर्च आहे तो ऑफकोर्स आता गव्हर्नमेंट इज मेकिंग सम सेंटर्स, जसं वाडिया हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे पण हे उपलब्ध आहे IVF. सो काही सेंटर्स असे येत आहेत स्लोली इट इज इमर्जिंग आहे. सो टुमॉरो इज डेफिनेटली मच ब्रायटर. आता आपल्याकडे जे टेक्नॉलॉजीज आहेत हे पुढे जाऊन नक्कीच आपल्याला खूप उपयोगी येणार आहे, आणि ह्या टेक्नॉलॉजीजचा फायदा ऑफकोर्स ज्यांना अफोर्डेबल आहेत त्यांनी करू शकतात, पण ज्यांना अफोर्डेबल नाही दे कॅन स्टील गो टू अ काउन्सिलर अँड टेक व्हॉट इज द बेस्ट पॉसिबल solution for themselves. Correct. For example, जर कळलं की it is from the husband side and they cannot afford this very expensive test, then they can take donor sperm. Okay, right. Donor sperm. They cannot use his sperm. Donor sperm ची जास्त कॉस्ट नाही, 10,000 रुपये आहे. So at the public health level, when they know that this is the problem, they can prevent the disease from occurring. Or they can, donor egg is difficult because donor egg also will require
IVF, पण डोनर स्पर्म जे आहे त्यांचं वीर्य न वापरता दुसऱ्या कोणाचं वीर्य जर वापरलं, हां, म्हणजे तुम्हाला लाखभराचा खर्च नाही, 3-4 लाख रुपयाचा खर्च नाही करायचा आहे आणि तुम्हाला अबॉर्शन हे मनाला पटत नाही, देन यू कॅन गो फॉर डोनर स्पर्म असं आहे. तर त्याचा खर्च 5-10 हजारामध्ये होऊ शकतो. सो नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि काउन्सिलिंग करून घेणं आणि त्या पर्सनचा काय चॉईसेस आहेत त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह चॉईसेस किंवा पर्सनल लाईफ चॉईसेस, पर्सनल लाईफस्टाईल चॉईसेस, हे करून त्या रिपोर्टप्रमाणे आपलं लाईफस्टाईल, आपलं रिप्रोडक्टिव्ह आपण मॉडिफाय करू शकतो. हो, जसं की आता आपण जर का हार्ट डिसिजेसचं बघितलं, तुम्हाला जर का त्याच्या रिपोर्टप्रमाणे जर का खूप रिस्क असेल तर मला असं वाटतं लाईफस्टाईल चेंजेसनी सुद्धा कित्येक गोष्टी आपण हे करू शकतो. आणि हार्ट डिसिजेसबद्दल मला अजून एक पॉईंट आठवला. तुम्ही ऐकत असाल, पेपरमध्ये वाचत असाल की मॅरेथॉनमध्ये काही लोक धावले आणि अचानक ते कोसळले. हे खूप कॉमन झालं इनफॅक्ट आता. अचानक कोसळले किंवा सो असे काही सिंड्रोम्स आहेत, त्यांना म्हणतात लॉंग क्यूटी सिंड्रोम किंवा कार्डियक अरिथमिया सिंड्रोम्स. ते एस्पेशली ॲट रेस्ट नाही मॅनिफेस्ट करत, पण वेन अ पर्सन इज इन स्ट्रेस or activity, the arrhythmias can manifest and the person can develop heart arrhythmias. त्याला हार्ट अटॅक असं नाही म्हणत, ते आर हार्ट अरिथमियाज और रिदम डिसऑर्डर्स. ते आपण ECGने डायग्नोज करू शकतो किंवा जेनेटिक टेस्टने डायग्नोज करू शकतो. जेनेटिक टेस्टमध्ये जर आपल्याला कळलं की हा प्रॉब्लेम आहे, मग त्या प्रकारे त्या पर्सनला एक्सेसिव्ह स्ट्रेन किंवा एक्सेसिव्ह एक्झर्शन हे अवॉइड करायचं किंवा काही पर्सनना इव्हन पेसमेकर दिला जातो. अच्छा, प्रिव्हेंटिव्ह आधीच पेसमेकर. सो सडन डेथ ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल, वेन दे गेट दिस टेस्ट, DNA टेस्ट डन, अँड वेन दे कम टू नो दॅट दे हॅव अ रिस्क ऑफ सडन डेथ, त्यांचं दे कॅन सेव्ह देमसेल्फ फ्रॉम दिस प्रॉब्लेम बाय डुईंग अ थिंग. ऑल्दो इट इज नॉट व्हेरी कॉमन. असं म्हटलं जातं की 2000पैकी एका पर्सनला एक हार्टचं रिदम डिसऑर्डर असू शकतात आउट ऑफ 2000. सो इट इज नॉट दॅट कॉमन, बट स्टील वेन वी हिअर ऑफ दिस फॅमिली हिस्ट्री की आम्हाला फॅमिलीमध्ये 40 वर्षामध्ये अचानक कोणीतरी एक्सपायर झालं यंग एज किंवा लहानपणी बेबी जे आहे सडन डेथ झालं, सडन इन्फंट डेथ सिंड्रोम, SI सिड्स म्हणतात त्याला, ह्या केसमध्ये पण हे रिदम डिसऑर्डर्स कॉमन होऊ शकतात. आमच्याकडे एक फॅमिली आलेली, त्यांच्यामध्ये त्यांना 3 बाळं अशी एक्सपायर झाली, त्यांना कळलंच नाही की कशामुळे झालं. मग आमच्याकडे त्या बाळांचं सॅम्पल नव्हतं बिकॉज वी हॅड लॉस्ट दॅट चिल्ड्रन. पण त्या फॅमिलीने त्यांचं बाळाचं कॉर्ड ठेवलेलं, असं आपण सुकलेला कॉर्ड ठेवतो ना, मग त्या सुकलेल्या कॉर्डमधनं आम्ही DNA टेस्टिंग केलं आणि आम्हाला कळलं की त्या बेबीमध्ये रिदम डिसऑर्डर होता. मग आम्ही त्यांच्या पुढच्या बेबीमध्ये जन्माच्या वेळी ECG काढला. ओके. आणि आम्हाला कळलं की जन्माच्या ECG मध्ये तो चेंजेस होता आणि त्या बाळाला आम्ही बीटा ब्लॉकर्स नावाचं औषध चालू केलं आणि ते बाळ जीवित राहिलं. म्हणजे त्या बाळाला रिदम डिसऑर्डर झाला नाही. आता त्या बाळाला साधारण त्या टेस्ट म्हणजे ट्रीटमेंटची किंमत आहे 10 पैसे पर डे. त्या बाळाला आयुष्यभर ते औषध घ्यायचं आहे. पण अशा केसेसमध्ये जेव्हा असे जी मृत्युमुखी केलेली आहेत बाळा, मग त्याकडनं आपण हे असं टेस्टिंग करून कळू शकतं की त्या बाळामध्ये काय झालं असेल कॉज. करेक्ट. आणि हे ट्रीटमेंट सगळेच एक्सपेन्सिव्ह असतात असे नाही. सो त्या बाळाला आता तो दे रिअली प्लेस द सायन्स की ह्या सायन्समधूनच आपल्याला कळलं. जन्माच्या नंतर आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग करतो, पण सगळ्यांचं आपण ECG करत नाही. करेक्ट. ECG कोणाचं करतो की ज्यांना हा हिस्ट्री आहे त्यांचा आपण स्पेसिफिक तपास करतो. त्या प्रकारे हा डायग्नोज झाल्यानंतर हे टेक्नॉलॉजी किमया आहे की आपल्याला हे कळू शकतं आता. म्हणजे अशा केसेसमध्ये याला बूनच म्हणायला पाहिजे. नक्कीच. जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की जे लोक हे घेऊ शकतात, ही अँझायटी, हे स्ट्रेस किंवा हे घेऊ शकतात की बाबा पुढे जाऊन आम्हाला हे होणार आहे, त्या लोकांनीच मला वाटतं या गोष्टी केलेल्या बेटर आहे. मला असं वाटतं. नक्की. पण जसं आपण जाता मला तुम्हाला तेच विचारायचं आहे मग की बऱ्याच गोष्टींना आपण टच अँड गो केलं, तुम्ही बऱ्याच गोष्टी छान प्रकारे आम्हाला कळतेशा समजावून सांगितल्या. पण प्रश्न शेवटी हाच उरतो की मग हे जेनेटिक टेस्टिंग किंवा आता सायन्स एवढं डेव्हलप झालं, ॲडव्हान्स झाला, रिसर्च होतोय, नवीन टेस्ट तुम्ही आज सांगितल्या त्याही जर का होत आहेत जगभरामध्ये, तर मग खरंच प्रत्येकाने जेनेटिक टेस्ट करायलाच हवी का, करणं आवश्यक आहे का, आणि मग त्याचा काय एज क्रायटेरिया असू शकतो? सो जसं मी तुम्हाला सांगितलं, जेनेटिक टेस्टिंग कॅन बी डन ॲट एनी एज. राईट फ्रॉम चाइल्डहुड, न्यूबॉर्न स्क्रीनिंगला पण आपण जेनेटिक टेस्टिंगच म्हणता येईल, किंवा म्हातारपणी जर आपल्याला पार्किन्सनचा डिझीज झाला, अल्झायमरचा डिझीज झाला आणि ते आपल्याला जेनेटिक असण्याची शक्यता जास्त आहे, कॅन्सर झाला. जनरल पॉप्युलेशनमध्ये काही हिस्ट्री जर नसेल, फॅमिली हिस्ट्री नसेल, तर त्याची डायग्नोस्टिक यील्ड 100पैकी 1-2% असेल. पण आता माझ्याकडे पैसे आहेत, माझ्या हेल्थसाठी मला हे 20,000 रुपये जर मला अफोर्ड होत असेल, सो इट इज माय पर्सनल चॉईस. सो असे कुठे गाईडलाईन्स आलेले नाही आहेत की सगळ्यांनी केलंच पाहिजे, बिकॉज कॉस्ट इफेक्टिव्ह अनालिसिस हे केलं गेलं नाही. कारण का हे टेक्नॉलॉजी हे 5-10 वर्षातच आलेले आहेत. पण होऊ शकतं
की पुढच्या जसं काही कंट्रीजनी आहे त्यांनी तर सगळ्यांनाच कंपल्सरी केलं आहे. कंपल्सरी केलं हो. लग्न अगोदर सगळ्यांनाच हे जेनेटिक टेस्टिंग कंपल्सरी केलं आहे. सो आपल्याकडे आलं नाही कारण का आपली पॉप्युलेशन खूप अफाट आहे आणि तेवढं नॉलेज आपल्याला माहिती नाही की सगळ्यांचं करू शकतो का. करेक्ट. सो थॅलेसिमिया हा सगळ्यांचंच आम्ही सांगतोय करायला. राईट. ओके, पण अजूनपर्यंत हे कंपल्सरी झालेलं नाहीये, हे केलंच पाहिजे. सो जनरली सगळ्यांनीच आपल्या चॉईसप्रमाणे, आपल्या फॅमिली हिस्ट्रीप्रमाणे, आपल्या फॅमिलीमध्ये जे काही प्रॉब्लेम्सप्रमाणे आपण हे इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे काउन्सिलरकडनं किंवा जेनेटिसिस्टकडनं की आपल्याला किती फायदा होईल या टेस्टचा, आणि जर ते मी इन्फॉर्मेशन डायजेस्ट करू शकेन का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हां, आणि जर मी स्ट्रॉंग आहे, मला ही इन्फॉर्मेशन डायजेस्ट करता येईल आणि माझ्या इम्पॉर्टंट डिसिजन्स लाईफमध्ये घेता येतील तर वाय नॉट. करेक्ट. तेच मी तुम्हाला विचारणार होते म्हणून जाताना की भारताचं पॉप्युलेशन आपल्याकडचे रोग आजार बघता काही स्पेसिफिक टेस्ट, जेनेटिक टेस्ट केल्याच पाहिजेत अशा कुठल्या सांगू शकता तुम्ही जाता आता? नक्की. सर, लग्ना अगोदर जर तुम्ही म्हटलं तर थॅलासिमियाची टेस्ट केली पाहिजे. ओके. न्यूबॉर्न स्क्रीनिंग हे फार महत्त्वाचं आहे. न्यूबॉर्न स्क्रीनिंगमध्ये हे जे डिसऑर्डर्स आहेत, एस्पेशली पास्ट डिसऑर्डर्स, थायरॉइड, G6PD, कंजेनिटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया आणि हिमोग्लोबिन व्हेरियंट्स. ओके, ह्या सगळ्या डिसऑर्डर्स जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं. आणि G6PD. प्रेग्नन्सीमध्ये ड्युअल मार्कर टेस्ट, क्वाड्रुपल मार्कर टेस्ट किंवा NIPT, नॉन इन्व्हेसिव्ह प्रिनेटल टेस्ट. जेव्हा आपल्याला मेडिसिन्स घ्यायचे आहेत तेव्हा स्पेसिफिक काही, जसं मलेरियाचं मेडिसिन आहे, मलेरिया खूप कॉमन आहे इंडियामध्ये, मलेरियाचं जर औषध घ्यायचं असेल तर G6PD टेस्टिंग जरी लहानपणी केली नसेल तरी आता मोठेपणी पण करता येते. सो दीज आर द इम्पॉर्टंट टेस्ट विच आय वुड सजेस्ट. त्या केलेल्या बेटर आहेत असं म्हणायला हरकत नाही. केल्याच पाहिजेत, म्हणजे केल्याच पाहिजे. केल्याच पाहिजे. G6PD हे टेस्टिंग केलंच पाहिजे. प्रायमोकिन औषध घ्यायचं असेल अदरवाईज दे विल हॅव व्हेरी सिव्हिअर इफेक्ट. करेक्ट. बरोबर. जसं डॉक्टर तुम्ही जसं मी म्हटलं असं की हा विषय खूप मोठा आहे, परंतु जसं तुम्ही उल्लेख केलात मगाशी तो खूप ॲप्ट वाटला मला की जन्मकुंडली आपण बघतो, लग्न जुळवताना ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे लग्न जुळवताना असं नाही, पण एक कुंडली आहे ज्याच्यावर आपला विश्वास असतो, ज्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो, पुढचा पाथ आखतो आयुष्याचा. तर त्याच्यामध्ये मला वाटतं जेनेटिक टेस्टिंगसुद्धा एक पार्ट असू शकतं किंवा असलं पाहिजे लाईफमध्ये, सो दॅट बऱ्याचशा गोष्टी आपण तुम्ही मगाशी म्हणालात तसं की प्लॅन करू शकतो किंवा स्मूथली पुढचं आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनातनं याचा उपयोग नक्की होऊ शकतो. त्यामुळे जो मी सुरुवातीला म्हटलं होतं की जेनेटिक टेस्टिंग बून आहे की स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस हे रिलेटिव्ह असू शकतं, पण बून हे नक्की दिसतंय असं म्हणायला जाता आता हरकत नाही. डॉक्टर, थँक्यू सो मच. तर तुम्ही इथे आलात आणि एवढं छान बरोबर झालं. नाही, अगदी मी डेफिनेटली झाले आणि हॅपी दॅट आय कुड कन्व्हिन्स यू. डेफिनेटली. आणि तुमच्या या माध्यमांमधनं आय एम शुअर खूप लोक याच्याबद्दल अवेअरनेस खूप वाढेल. एक्झॅक्टली. सो आय विल गिव्ह क्रेडिट टू यू. तुम्हाला खरंच आभार. थँक्यू. आणि ह्यांचा उपयोग घेऊन लोक आपापले प्रॉब्लेम्स आणि आपापले चॉईसेस त्यांच्या डॉक्टर्सबरोबर डिस्कस करतील, नक्की, हे मला खूप होप आहे. येस, आणि त्याच्यासाठी आपण हा विषय आज घेतला होता आणि तुम्ही एवढं छान त्याच्यावरती आज आमचं मार्गदर्शन केलं, रुबरू झालं, त्याबद्दल थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. तर या विषयासह रुबरू विथ अनुमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका उपलब्ध झाल्या असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता, कमेंट करू शकता. आत्ता आम्ही इथेच थांबतोय रुबरूमध्ये. धन्यवाद.